स्कायलक्स प्रोजेक्टला 3 टावर आहे, ए, बी आणि सी. येथे सध्या ए आणि बी फुल्ली सँक्शन टावर आहे. ए बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल आणि अपर लेवल प्लस 26 फ्लोर आहे. बी बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल, अपर लेवल प्लस 25 फ्लोर आहे. थर्ड तो जो टावर आहे तो आता लगेच आम्ही उभारणार आहोत. जनरली डेव्हलपर्स लोकांच्या बिल्डिंगचे सँक्शन 2, 4, 5 वेळा घेतात, तर आम्ही काय केलं की इथे आमची दोन्ही टावर फुल्ली सँक्शन आहे. जर कुठल्याही ग्राहकाला आज 2500 मजल्यावर फ्लॅट घ्यायचे असेल तर आम्ही त्यांना आज विकू शकतो आणि आजच त्यांचे अग्रीमेंट करू शकतो. टोटल 52 अम्युनिटीज आहे. या अम्युनिटीज मध्ये आम्ही तुम्हाला यांचं डिटेल्स शेअर करू, पण सर्वात महत्वाचं राईट फ्रॉम चिल्ड्रन टू द सिनियर सिटीजन. आता मुलांना खेळायसाठी खाली टोटल 2 लेवलला आम्ही हा पूर्ण प्रॉपर्टी आम्ही डिवाइड केलेला आहे. ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलला 32,000 स्क्वेअर फीटचे आपण अम्युनिटीज देतोय. तिथे क्रिकेट पिच पासून बॅडमिंटन कोर्ट पासून तिथे लहान मुलांना खेळायसाठी एक वेगळं टॉडलर झोन तिथे निर्माण करतोय. प्लस टेम्पल आहे, स्विमिंग पूल आणि 2000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस आपण उभारतोय. त्याच्यानंतर अप्पर लेवलला परत 20,000 स्क्वेअर फीट प्लस मध्ये आपण तिथे पोडियम अम्युनिटीज वर आपण एक उभारतोय. त्याच्यात सर्वात महत्वाचं असं आहे की कृषी सुद्धा आहे. आता जनरली मोठ्या टावरला आई बाबा दोन्ही कुठेतरी कामाला असतात, लहान मुलाला खेळायसाठी ते लोक काय करतात, बाहेर मुलांना पाठवतात बेबी सिटिंग म्हणून. तिथे न करताना इथे याच प्रोजेक्टला तसं केलेलं आहे. प्लस लहान मुलांना खेळायसाठी गेमिंग झोन म्हणून एक पूर्णपणे गेमिंग झोन आपण उभारतोय. त्याच्यानंतर मिडल एजला एक स्पा आहे, सोना बाथ आहे, स्टीम बाथ सुद्धा आहे. सिनियर सिटीजनला लायब्ररी आहे, त्यांना एक वेगळे सिनियर सिटीजन साठी एक गेमिंग झोन ठेवलेला आहे. असं असंख्य वेगळं आपण अम्युनिटीज आम्ही उभारलेलं आहे. नाही, इथे अजिबात नाही. दिस इज 100% फुल्ली रेसिडेन्शियल आणि आमचं थीम असं आहे, आपण बाय पार्क करा, घर तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. BHK जे आहे ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते जवळजवळ 700 स्क्वेअर फूट कार्पेटची असणार आहे. 3 BHK सरासरी 1250 ते 1250 आणि 1500 चे 2 मध्ये आहे आणि 4 BHK ते 1700 1750 स्क्वेअर फूट आहे. क्रायटेरिया काय लावणार कशासाठी? आता फ्लॅट घेणारा जो आहे हा, येस, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन सर. आता इथे हा जो एरिया आहे ते IT ऑटो फार्मा बँकिंगचं एकदम सेंट्रल कोर एरिया आहे. हिंजवडीला IT मध्ये काम करणारा माणूस पण जर तिथे स्थानिक इथले पिंपरी चिंचवड मधले असेल तो इथे राहतो. सो अवर टार्गेट इज की 2 BHK चे छोटं फ्लॅट डिझाईन केलेलं आहे, पण 3 आणि 4 BHK चं प्रशस्त फार मोठे फ्लॅटचे आपण डिझाईन केलेलं आहे. सो HNI हाय नेटवर्क इन्कम मधले जे ग्रुप मधले जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण हा इथे प्रोजेक्ट आपण उभारतोय. सर, हे चिंचवडचं सेंटर पार्क म्हणून तुम्ही उभारताय आणि याच्यामध्ये लक्झरी काय अम्युनिटीज आहेत, अदर जे प्रोजेक्ट आहेत आणि याच्यामध्ये काय फरक होणार, हायलाइट काय करायचं? हायलाइट 85% ऑफ द टोटल प्रोजेक्ट्स साहेब हा ओपन आहे. म्हणजे ही तुम्हाला सांगू इच्छितो का असं कुठेही प्रोजेक्ट नाही. 3.5 एकरचा प्लॉट, त्याच्यामध्ये 85% पूर्ण ओपन, फक्त 15% मध्ये आपण बिल्डिंगचं फुटप्रिंट उभारतोय. आजूबाजूला तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला फार मोठे मोठे स्कीम दिसणार, तिथे आपण असं नको बोलायला, पण एक शब्द आहे कॉन्क्रीटचं जंगल. तसं नसताना इथे जॅपनीज गार्डन तुम्ही अनुभवा, हवा तुम्ही आम्ही आलो. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, सिनियर सिटीजन साठी तुम्ही म्हणले की लहानांपासून जे वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी, पण यामध्ये नागरिकांसाठी काय करणार आहात? ज्येष्ठ नागरिकांसाठी असे काही अम्युनिटी आहे का जे की तुम्ही हायलाइट करणार आहात? हो, मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं झोन आपण निर्माण केलेला आहे सिनियर सिटीजन साठी. एक जसं आपण चिल्ड्रन प्ले साठी एक वेगळं एरिया आपण एक ठेवलेलं असतं, रिझर्व केलं असतं, तसं सिनियर सिटीजन साठी आपण कॅनॉपी पार्क उभारतोय. म्हणजे तिथे लोक, सिनियर सिटीजन लोक तिथे गेट टुगेदर होईल, जेणेकरून त्यांच्या एक चांगले एक जनरली सोसायटीमध्ये राहणारे लोक थोडेसे आपण पाहिलं तर एक दुसऱ्याच्या संगत जास्त त्यांचे ते कम्युनिकेशन मध्ये कमी राहतात. पण तसं न करता इथे 85% आपण ओपन स्पेस दिल्यामुळे ते लोक त्यांना एक त्यांच्यापैकी गेट टुगेदर रोज राहू शकणार तसं आपण तिथे केलेलं आहे. मोशीमध्ये आम्ही
सह्याद्री प्रिमेरिया म्हणून आहे, तो जवळजवळ 750 फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही तिथे उभारलेला आहे. सुबेरी म्हणून आम्ही 300 फ्लॅटची स्कीम आम्ही तिथे केलेली, ऑलरेडी लोक तिथे त्या ठिकाणी राहत आहेत. त्यानंतर वाकरमध्ये ज्या ठिकाणी निसर्ग सिद्धी आणि निसर्ग बेलरोज आणि निसर्ग बेलरोज ते नावाकर मध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केले. रावेत मध्ये आपण फॉरेस्ट इन्क्रीज म्हणून जो दुर्गा टेकडीच्या एकदम समोरचा एरिया तिथं आपण तो इन्क्रीज म्हणून तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. उद्योगनगर मध्ये जिथं आपण काम राहतोय तिथं आपण सफायर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट तिथं आपण मोठा प्रोजेक्ट प्रेझेंटी पॅन पुणे प्रेझेंटी आहे. म्हणजे राईट फ्रॉम शिवळ पासून लॉ कॉलेज रोड पासून प्रभात रोड पासून नवी पेठ पासून कर्वेनगर पासून औंध पासून चिंचवड पासून मोशी पासून मी तुम्हाला बाउंड्री पुणेवळे पासून रावेत पर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे प्रोजेक्ट आज पण सुरू आहे.